प्रिय लोके सर, आमचे प्राचार्य मोहिते सर, हायस्कूलच्या पुजारी मॅडम, त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका आणि इतर शिक्षक, त्याचप्रमाणे डी कॉलेजचे शिक्षिका शिक्षक, तसेच विशेष करून धावत आलेले बऱ्याच अंतरावरून काही माजी विद्यार्थी धावत आलेले आहेत. काहींचे फोन यायचे. हे सर्व माझे विद्यार्थी इथे सर्व उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो आहे. बरीच अडचण असून लांबून यायचे ते विद्यार्थी आलेले आहेत. पुन्हा एक वेळा धन्यवाद देतो आहे. त्याच्यानंतर ह्या हायस्कूलचे बालमित्र 28 वर्षे पाहतो आहे आणि त्यांच्यातलं जे चैतन्य आहे हे कसं आहे आल्यापासून मी पाहतो आहे आणि कसं थोडंसं त्यांच्यामध्ये चैतन्य वाढावं ह्याही गोष्टी मी पाहतो आहे. डीडच्या विद्यार्थिनी हे बालमित्र वगैरे आहेत, बंधू बहिणीनं आज मी सेवानिवृत्त होत आहे, तरी सुद्धा या संस्थेबद्दलचं प्रेम अतिप्रेम आहे आणि ह्या प्रेमापोटीच मी आजपर्यंत जे क्षण आहे ते आनंदाने घालवले आहे. आपल्याला कल्पना असेल की अनेक वादळ पाहिजे. इथं जे पदाधिकारी आहेत आज संस्था चालक म्हणून काम करतायत, जेव्हा मी इथं आलो तेव्हापासून ते हायस्कूलकडे होतेच, त्यावेळेला मला पाहिलेलं आहे आणि आज निवृत्त होत आहेत त्यावेळेला सुद्धा ते आपल्या परिवारातीलच एक सदस्य पुन्हा ते अध्यक्ष म्हणून त्या लाभले. ते पुन्हा मला त्याच्याविषयी अभिमान वाटतो आहे, कारण त्यांनी मला पाहिलेला आहे. त्यांचा आधार ह्या गोष्टी सगळ्या मला जाणीव आहे. आपल्याला कल्पना असेल इथं जेव्हा मी रुजू झालो तेव्हा 3 वर्गावर मी एंट्री दिली. 3 वर्गावर माझी मुलाखत झाली. 10वीचा तेव्हा शिक्षकांची मुलं, काही शिक्षक निवृत्त झाले, त्यांची मुलं मुली एका वर्गावर, 1.5च्या वर्गावर 2 वेळा अशी 3-4 दिवस मुलाखत झाली. कारण इथे एखादा शिक्षक घ्यायचं म्हटल्यानंतर सर्व बाबी जाणून घेतल्या पाहिजेत असं तत्कालीन आमचे गुरुवर्य किंवा ज्याला पालक म्हणून म्हटलं तर ते काय वावगं होणार नाही, लोके साहेब. लोकांचे मतं भिन्न भिन्न असतील, लोकांचे विचार भिन्न भिन्न असतील, परंतु जे आम्हाला विचार मिळाले लोके साहेबांच्याकडून किंवा जे आम्हाला संस्कार मिळालं ते खरोखर आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्वतःला आम्ही हरवून गेलो. काय कोण सांगते इकडे तमा बाळगली नाही, कोण काय म्हणते त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकलं आणि जे काय आपल्याला झेपल, जे काय जमेल ते आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. मग कुठलंही क्षेत्र असू द्या. बरेच लोक समीक्षक आहेत. आपल्याला कल्पना असते पुढे येणाऱ्या व्यक्तीला सगळं काय माहिती असतं किंवा पुढे जे झटते ती चुकत असते, त्यांना सर्वांना माहीत असतं, परंतु बरेच लोक असे असतात की ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त उणिवा शोधत असतात. आता पुढे येण्याची वेळ आहे. आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होत असतात. श्री इंदळेकर सर नेहमी पुढे पुढे असतात. त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि आता वस्तुस्थिती सध्याची जर विचारात घेतली तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये टीमवर्कची गरज आपल्याला दिसते. म्हणजे कुठलीही शाखा असू द्या, इंग्लिश मिडियम असू द्या, हायस्कूल असू द्या, अगर डीएड कॉलेज असू द्या. कारण मला तो काल आठवतो, रात्रंदिवस डीएड कॉलेजसाठी वेळ दिला आणि त्याबद्दल उलट आम्हाला अभिमान वाटतो. कधी काटकसर केली ना वेळेमध्ये, ना कधी नाही, हा सर्व कधीच ना नाही, सदैव तत्पर म्हणतो ते डॉक्टर बेडन पॉवेलचं ब्रीदवाक्य आम्ही सतत जोपासलेलं होतं. आणि काही अंगामध्ये तशी उर्मी आवश्यक आहे, प्रत्येकाच्या अंगामध्ये ती उर्मी आहे, पण आपण तिथे दुर्लक्ष करतो. आपल्याला कल्पना असेल, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी फार वाचनी नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये फार विद्वान माणसाची गरज नाही. गरज असते ती तळमळीची, गरज असते ती या विद्यार्थ्यांच्या मन मोजण्याची. आणि ही मन ज्यानं मोजली तो या क्षेत्रात यशस्वी होतो, हे मला आजपर्यंत समजलं किंवा लोके साहेबांच्याकडून समजलं. कितीतरी क्षण किंवा कितीतरी अनुभव मला इथं आलेले आहेत
आर हायस्कूलचं उदाहरण घेतलं, आर हायस्कूलला 6 महिने मी ते काम करत होतो. कुठली अपेक्षा नाही. 6 महिने मी आणखी दुसरे एक शिक्षक होते विज्ञान शाखेचे, ते इथून गेले. पण आर हायस्कूलचे काही विद्यार्थी आता काम करतात, अजूनही नाव काढतात. कितीतरी ठिकाणी जिथं जिथं गेलो तिथं तिथं प्रामाणिकपणे काम केलं, त्याच्यामध्ये कसलो नाही. आणि संस्थेबद्दल एखादाही चुकीचा शब्द दुसऱ्याने सांगावा आणि तो ऐकावा हे मला मान्यच नाही. जिथे जिथे आम्ही गेलो, मोहिते सर वगैरे होते ट्रेनिंगला वगैरे, आम्ही गेलो, मोठमोठी ट्रेनिंग केली, मार्गदर्शन म्हणून काम केलं. काही समस्या असायच्या मोहिते सरांना मी विचारायचो आणि तिथून आपल्या कॉलेजचं नाव कसं उज्ज्वल होईल याकडे सतत लक्ष दिलं. आपल्याला कल्पना असेल, एक गोष्ट सांगतोय तुम्हाला की एका कारखान्यामध्ये एक नोकर असतो आणि तो नोकर 3 वर्ष काम करत होता आणि 3 वर्षानंतर त्याला तो मालक काढून टाकतात. आणि काढून टाकल्यानंतर तो दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरीला जातो आणि तिथं नोकरीला गेल्यानंतर मालकाची जेव्हा मुलाखत होते तेव्हा मालक विचारतो, वा किती वर्ष काम केलंस तू? 3 वर्ष काम केलं. कुठली कंपनी? ही बघा साहेब प्रमाणपत्र आहे. सर त्या कंपनीला त्या मालकाने फोन केला, काय अमुक एक माणूस आमच्याकडे नोकरीसाठी आलेला आहे, त्याने किती वर्ष काम केलं? 3 दिवस काम केलं. मालकाने सांगितलं की तू 3 दिवस काम केलं म्हणता. पुन्हा मालकाला फोन केला, असं का? तुम्हाला कल्पना नसेल म्हणाला, 3 वर्ष हा इथं कामाला होता पण 3 दिवसा एवढं काम करा नाही, फक्त 3 दिवसातच त्यानं काम केलं म्हणून त्याला नोकरीवर काढून टाकला. मुद्दा लक्षात ठेवा, माणसाकडे फार क्षमता चांगल्या असतात. जो माणूस आपल्याकडे ज्या क्षमता ओळखतो, आपली शक्ती ओळखतो, त्यातल्या 50% जो माणूस काम करतो त्या माणसाचा समाज गौरव करतो, त्याच्या पाठीवर शाबासकी देतो. आणि जो माणूस पूर्ण क्षमतेचा वापर करतो त्या माणसाला समाज डोक्यावर घेऊन मिरवतो. ही समाजाची स्थिती आहे. मग आपण कुठल्या क्षमतेत आहोत ते शोधायची वेळ आलेली आहे. आपल्याला या हायस्कूलच्या मुलांच्याकडे पाहिलं की धावत येतात, त्यांना आपण किती देतो, किंवा डेडच्या विद्यार्थी इकडे येतात त्यांना आपण किती देतो, की आज तशी आपल्याला वेळ आलेली आहे. मुलांच्या समोर आदर्श एक फार उरलेला आहे. आदर्श द्यायचा कुणी? शिक्षकांनीच आदर्श दिला पाहिजे. त्यासाठी झटलं पाहिजे, त्यासाठी पुढे मुलांच्या पुढे नेहमी आलं पाहिजे. एक दुसरा शिक्षक पुढे येऊन हे काम चालणार नाही आणि हे काम होणार नाही. इथं आपल्याला असे प्रश्न विचारले गेले की भारतामध्ये पहिल्या स्त्री महिला शिक्षिका कोण किंवा मुख्याध्यापिका कोण? असं जरी विचारलं गेलं तर सावित्रीबाई फुलेंचं नाव घेता येईल. आणि आज रामेश्वर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कोण? 7व्या मुख्याध्यापिका आहेत. मी इथं पहिले मुख्याध्यापक पाहिले, डोलम सरांचं नाव घेत होते. त्याच्यानंतर पहिले पाहिले ते एच एल पाठक, कैलासवासी एच एल पाठक सर. आणि त्याच्यानंतर 7व्या मुख्याध्यापिका इथं आहेत पुजारी मॅडम. मोठ्या संस्थेतून आलेल्या आहेत, आपल्या संस्थेतून आलेल्या आहेत. त्यांना इथं बरंच काहीतरी करायचं असं दिसतं. ज्यावेळेला त्यांची पावल्या संस्थेत पडली त्यावेळेला एक प्रकारची गती वाटत होती, अजूनही वाटते. असे आहे की मॅडमनी खरोखर आपलं नाव कमवावं, कारण तशी वस्तुस्थिती आता दिसते आहे. कुठली आपल्या संस्थेची पाठीशी आपले लोक आहेत. इथं BSW सर आहेत, MK लोके सर आहेत. इथं संस्थेत काम करणाऱ्या माणसाला मला वाटतं शाबासकी मिळते, किंवा काम करण्याच्या बाबतीत कुणी बोलत असं दिसतं. त्यामुळे आम्ही कुणालाही काय बोलतोय याकडे लक्ष टाकलं नाही, काम करत राहिलो. कामाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही आणि फार मोठं काम केलं अशातलाही भाग नाही. तुम्ही मुळीच मानू नका की फार मोठं काम केलंय. फार मोठं काम नाही. जे आपल्याला जमतं तेवढं अगदीच क्षमता विचारात घेऊन काम केलेलं आहे किंवा काम करत होतो. बऱ्याच लोकांनी उद्गार काढला, मी त्यांना धन्यवाद देतो. ते विद्यार्थी आजगावकर बोलला किंवा इतर काही आता मोहिते सर बोलले. खरोखर संस्थेला आमच्या BED कॉलेजला प्राचार्य हे 4थे प्राचार्य आहेत. आणि त्यामध्ये मी इथे तुलना कुठल्या प्राचार्याची करत नाही, पण एक कुशाग्र, शांत आणि सांभाळून घेणारे प्राचार्य म्हणजे मोहिते सर असं मी म्हणेन. कारण का बऱ्याच वेळेला मी काही वैयक्तिक काही गोष्टी राबवत होतो. ते आमचे काही सहकारी अध्यापिका भगिनी आहेत, त्यांनाही माहीत आहे की मी स्वतःहून काही गोष्टी करत होतो. पण प्राचार्याने असं विचारलं की मला विचारल्याशिवाय असं का तुम्ही करता? कुठली गोष्टी विचारली नाही. त्यामुळे मला सुद्धा एक प्रकारचा हुरूप
या काम करताना आला. तुम्ही खरोखर फार चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवला. इथं पुजारी मॅडम उपस्थित राहिला, त्यांचा स्टाफ उपस्थित राहिला, त्याच्यानंतर हे माझे माजी विद्यार्थी उपस्थित राहिले, डीएडचे विद्यार्थी उपस्थित राहिले. आपल्या एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये फार वादळ असतात, तर वादळ सहन करण्याची आपली ताकद निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी कमकुवत बनू नका, मन खंबीर बनवा, आणि मन खंबीर बनवले तरच तुम्ही खंबीर बनणार. मी पुजारी मॅडमला एक जाता जाता विनंती करेन की तसं पाहिलं तर मुलींची संख्या हायस्कूलला जादा आहे. काही ज्युनियर शिक्षिका आहेत ज्यांच्यामध्ये थोडंसं कर्तृत्वाची थोडीशी झलक आहे. अशांना शारीरिक शिक्षणाचे काही विषय देऊन त्यांना अभ्यास करू ग्राउंडवर, कारण मुलांना ग्राउंडसारखी ही जी बाब आहे ती कमी पडते असं दिसतं. कारण शाळेचा विद्यार्थी ग्राउंडवर घडतो असं म्हटलं जातं, आणि तुम्ही साधारणपणे निरीक्षण करायला हवं आहे, ग्राउंडवर जाऊन निरीक्षण करणं. कारण आजपर्यंत मी लोके साहेब पाहिले, जेव्हा जेव्हा मी ग्राउंडवर काम करत होतो, ढोल जरी चुकीचा वाजला तर ते शिक्षकांना पाठवायचे, अरे ढोल बंद करा, कुणाच्या ह्याचा मृत्यूचा ढोल वाजतोय बघा, ढोल बंद करा सांगत होते. शिस्तीच्या बाबतीत एखादा विद्यार्थी चुकीचा उभा राहिला, भारतीय इकडे हे काय विद्यार्थी असा उभा राहिला, कशासाठी उभा राहिला. त्यामुळं आम्हाला हे सगळं घडायची वेळ आहे, आणि आम्ही घडलो. कधी त्यांच्या प्रत्युत्तर किंवा प्रत्युत्तर हा शब्दच प्रश्न नाही, त्यांचे फार मोठे संस्कार आमच्यावर लाभले. मला वाटतंय हिंद्रेकर सर बोलले जाता जाता की धार्मिक सहिष्णुता या संस्थेत जोपासली जाते, हे मला आज म्हणजे 25 वर्षे मी पाहतोय उत्तम पद्धतीनं. आपल्याला कल्पना असेल या संस्थेमध्ये मुमीन सर होते, मुस्लिम होते. मी स्वतः ख्रिश्चन आहे, पण ख्रिश्चन हे शब्द माझ्या बोलण्यातून किंवा ख्रिश्चन आहे असं माझ्या बोलण्यातून वागण्यातून कुणालाही वाटणार नाही, कारण ख्रिश्चन समाजातील लोक थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वावरतात, तसं कुणालाही वाटणार नाही. त्याच्यानंतर आपण पंचकर सरोवर ध्वजारोहणला, म्हणजे हा संगम का हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ध्वजारोहण जवळजवळ 25 वर्ष उभा राहत होते. हा योग लोके साहेब नेहमी म्हणायचे बहुजन समाजाची संस्था आहे, आणि अशा पद्धतीनं हे वेगवेगळे संस्काराची लोक या संस्थेमध्ये होती. संत दिन साजरा केला होता मॅडम दसऱ्याला, संत जने व्हावे त्यांनी बोलणे सोसावे. आणि दुसरी गोष्ट, संत येता घरी तिथे दिवाळी दसरा अशा पद्धतीचे विधानं. दसऱ्याच्या वेळेला मुमीन सर बोलायचे, मोहम्मद पैगंबर याच्यावर, मी स्वतः बोलायचा ख्रिस्तावर, बाकीची आमची जी टीम होती ती वेगवेगळ्या संतांवर बोलायची, आणि एक प्रकारचं संतमय वातावरण या कॉलेजला या संस्थेला मिळवून देत होते. आणि संस्था सकाळी 7 ते 10 गजबजलेली असायची. आज थोडंसं वातावरण वेगळं दिसतं, त्यामुळे एक नवीन वातावरण निर्माण व्हावं, आणि ही संधी आपल्याला हे जे प्रमुख आहेत पुजारी मॅडम त्यांनी ती मिळवावी. आजपर्यंतचे मुख्याध्यापक काही घरोघरी पोहोचले, नावारूपाने घरोघरी पोहोचले. काही जिल्ह्यावर काही मुख्याध्यापकांची गणना आहे. रेकोबा हायस्कूलचे गावकर सर मुख्याध्यापक संघाचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष होते. लोके साहेबांचं नाव महाराष्ट्रभर होतं, डोलन साहेबांचं नाव घरोघरी किंवा या जिल्ह्यामध्ये घेत आहेत. म्हणजे काही मुख्याध्यापकांची नावं घरोघरी पोहोचलेल्या त्या मुलांच्याकडून किंवा समाजाकडून. तसं नाव पुजारी मॅडमने मिळवावं, तशी त्यांना संधी दिली आहे, सोन्याची संधी त्यांच्या समोर आलेली आहे, आणि त्या पद्धतीने त्याने ते मिळवावं, आणि या मुलांचा उत्कर्ष व्हावा, उत्कर्षाचा कळस व्हावा. मी या शाळेचा उत्कर्षही पाहिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की काम करणाऱ्या माणसांना काम न करण्याची तुलना करण्याचा अर्थ नाही, कारण ते कामच करत नाही. काही वेळा आम्ही पाहतो, अहो त्यांना सांगा की तेच काय काम करताय, मीच किती काम करतो. पण मी एक स्पष्ट शब्द सांगतोय, डॉक्टर शिरोकरांच्या पुतळ्याजवळ आपण आहोत. त्यामुळं आपल्याला ह्या संस्थेने भरभरून दिलेला आहे, आणि त्यासाठी आपण कामामध्ये चुकारपणा का करावा. इथे शिक्षणासाठी मुलं लांबून येतात. काही शाळेमध्ये मी वाचलंय की मुलं इथं देव मानली जातात. काही शाळेमध्ये बोर्डच लावला समोर की मुलाला इथं देव मानलं जातं. मग अशा वेळेला अहवाल, त्या मुलांचे अहवाल नका, त्यांना जेवढं द्यायचं तेवढं द्यायला पाहिजे. तेवढी तळमळ शिक्षकांच्याकडे हवा आहे.
उलट आपण नावारूपाला आहे. त्यामुळं आता मी बोलत असताना बऱ्याच लोकांनी काही उद्गार काढले, मी मला माहिती नाही एवढं आहे की नाही, पण उद्गार काढत असताना मन भरून येत होतं. अशी उद्गार काढण्याला संधी तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. क्षमता जी आहे ते 90% ओळखायला पाहिजे आणि ती क्षमता जागी करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला चालकांचं वगैरे निश्चित सहकार्य मिळतं, कारण मी पाहिलं जेव्हा जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा तेव्हा शाबासकी मला मिळालेली आहे. किंवा मला जे नाही तर आमच्या सहकार्याला कौतुकाची मला महिन्यात 2 महिने सांगायचं तुमचा तो शारीरिक तास गाणं सुरू होतं तेव्हा लोके साहेब असं म्हणत होते, पहिलंच काय पोरगा झलक दाखवा नाही, असं होत होतं. लोके साहेबांनी खांद्यावर हात टाकले त्याच वेळा मी ओळखलं की एका मोठ्या व्यक्तीचे हात माझ्या खांद्यावर पडलेले आहेत. त्यामुळं आपल्याला कुचारपणा करून चालणार नाही. दुसरी गोष्ट जाता जाता सांगतो, तुम्ही शांत बसलात, मला बरं वाटलं. लहान मुलाचं कशी शांत बसली कुणास ठाऊक. काही वेळेला 2-3 मुलं आहेत माझ्या परिचयाची, ती सतत गडबड करतात, ती सुद्धा शांत आहेत. मला शुभेच्छा चांगल्या आहेत. आपल्याला कल्पना असेल की मी इतका धन्य आहे की मान्य लोके साहेब, कैलासवासी लोके साहेब इथं माझी मुलं पत्नी होत्या, पण ते माझ्या घरी आले होते. मला सांगा पार्टिसिपेट तुझ्या गावी येणार आहे, मला काहीच माहिती नाही त्यातलं. लोके साहेब माझ्या घरी आले. सुभाष पाठक सर कैलासवासी तेही माझ्या घरी आले. छोट्याशा घरी त्यांनी भेट दिली. त्याचे पदाधिकारी बसले, हे सुद्धा माझ्या घरी आले. इथल्या नाही माझ्या गावच्या घरी आले. मी स्वतःला पूर्णपणे धन्य मानतोय, कारण सहजासहजी या व्यक्ती आपल्या पायाची धूळ सहजासहजी घरी लागत नाही. फार मोठी माणसं माझ्या घरी आली. त्यामुळे या सर्वांमुळे मला स्वतःला धन्यता वाटते. मी प्रभूचे आभार मानतोय, कारण ही चांगली माणसं घरी आली, ज्याने घडवलं ती घरी आली. या सगळ्या गोष्टी पाहिल्या की मला खरंच बरं वाटतं की आपली माणसं घरी आली होती. आणि मला हे जे संस्था जे आहे कुटुंब वाटतं, मला कधीही परकापणा वाटला नाही. MK लोके सर, BS डगरे सर, हे मला आता चांगले परिचय जे झाले, त्यात आपण हायस्कूल असताना त्यांचा संबंध अगदीच थोडासा देखील कमीच तो, कारण हायस्कूलचा त्यावेळेचा स्टाफ मी तुलना करत नाही. तुम्ही म्हणाले तुलना करतात की काय, पाहिलेलं बोलते, वस्तुस्थिती मानतोय. हायस्कूलचा स्टाफ म्हणजे ते बिरबलच्या दरबारासारखे लोक होते. त्यांचे विचार, आचार वगैरे ते ह्याच्यामध्ये आले, सगळे बसायचे त्या स्टाफरूममध्ये बसल्यानंतर त्यांचे विचार वगैरे अगदी खिळीबिळीच्या वातावरणात. इथं मला वाटतं पहिल्या शिक्षिका ज्या इथं होत्या त्या कदमबाई 5 ते 7वी पर्यंत शिकवत होत्या, आणि त्याच्यानंतर आचरेकर मॅडम आल्या, आणि त्याच्यानंतर शिक्षकांची भरती बऱ्याच शिक्षिका इथं आलेल्या आहेत. सावित्रीबाई फुल्यांचं नाव अमर झालेलं आहे. चांगली बाब आहे, पण आपल्याला तेवढीच महत्वाची जबाबदारी आपल्याला आलेली आहे. ती मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. आपल्याला मुलामुलींच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं लागेल. वेळ का पाहून चालणार नाही, आणि वेळ आता तुमच्यावर आलेली आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्या मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की बरंचसं त्यांना द्यावं असं वाटतं, किंवा त्या मुलांना दिलं पाहिजे. इथं मुलगा असंच आला पाहिजे आणि जाताना रडत गेला पाहिजे. इथं हसला पाहिजे, तो उड्या मारल्या पाहिजे, जाताना रडत गेला पाहिजे. का मला मी शाळेपासून दूर राहतो, तर हे उलटं वातावरण दिसतं. शाळेच्या वेळेबाबतीत सुद्धा लक्ष टाकायला पाहिजे. इथं मुलगा 11:45 आलेला, तो त्या शेवटच्या क्षणापर्यंत थांबला पाहिजे तर पालक घेऊन जाऊ द्या मुला मुलीला. त्याचं कारण असं आहे की शाळेची शिस्त आणि शाळेचं अध्यापनही तितकंच प्रभावशाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी होण्याची वेळ आलेली आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. हे आपण सर्व करा, आणि हे सर्व तुम्ही पत्करा, कारण तुमच्याजवळ ताकद आहे, तुम्ही शक्ती आहे, उर्मी आहे, त्याचा तुम्ही वापर करा निश्चित. आणि या मुलांना भरभरून ज्ञान द्या. श्री धिंगळेकर सर मी आजपर्यंत पाहतोय निवेदन करत आलेले आहे. आता जुने लोकांनी तयार व्हावं. शारीरिक शिक्षा प्रश्न सुद्धा असाच होता, मेंदरकर गेल्यानंतर काय होईल. स्वतः BS डगरे सर म्हणाले तुम्हाला शारीरिक शिक्षण घ्यायचं आहे. कारण लोके साहेबांनी जेव्हा तुम्हाला नेमणूक केलं तेव्हा ते म्हणत होते की शारीरिक शिक्षण तुम्हाला घ्यायच्या म्हणून नेमणूक केलेलं आहे. मी जरा बाजू काढत होतो, राहू दे म्हटलं सर जरा बघा. नाही, शारीरिक शिक्षणच्या जेव्हा जिल्ह्यावर मुलं गेलो तेव्हा मोठे सर असायचे, औचित्य थरारक मुलं अशी अगदी असा तळमळीचा विद्यार्थी, तळमळीची विद्यार्थिनी, हायस्कूलचा असू दे, अगर DED कॉलेजचा असू दे, 11-12 ही विद्यार्थ्यांची आज गरज आहे. आणि खरोखर मुलांनी त्या पद्धतीने प्रयत्न करावा. आपलं नाव रूप पुढे यावं, शाळेचं नाव अजरामर करावं.
ह्या कितीतरी गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही कष्ट कराल ही माझी आशा आहे। संस्थेचं ऋण फार मोठं माझ्यावर आहे, कारण इथं लोके साहेब होते 25 वर्षे नाताळ 25 डिसेंबरला मी माझ्या घरी गेलो नाही, पण इथं नाताळ व्हायचं त्याचं कारणच सगळं होतं। लोके साहेब गेल्यानंतर काही माझे स्टाफ मेंबर सुद्धा म्हणाले, अहो कशालाही करताय, कोण विचारताय आणि तुम्ही कशाला दसताय। माझा विश्वास होता संस्थेच्या बाबतीत कधी त्यांचा विरोध कधीही दिसला नाही, पण एच आर मोहिते सर प्राचार्य म्हणून आलेच त्या कालावधीत प्रत्येक क्षण त्यांनी झुलून घेतला, कुठल्याही धर्माचा असू दे किंवा कुठलाही असू दे। एक उत्तम प्राचार्य किंवा देव माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो। संघर्षाच्या बाबतीत मी थोडासा तसा पाहिलं तर शिस्त म्हटलं थोडंसं राग हा असलाच पाहिजे। शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा काही बी विरोध बोलायचा, लेखनाला वगैरे काही गोष्टी सण व्हायच्या नाहीत आणि काही वेळा संघर्ष करायचा। त्यावेळेला मोहिते सर म्हणाले, सर जिभेवर साखर घ्या आणि डोक्यावर बर्फ घ्या आणि सर राहावं लागेल। काही विधानं लक्षात येतात, फार संघर्षमय जीवन, पण त्याचा मला जीवनामध्ये लाभ झाला। मी स्वतः उभा राहिलो, माझी मुले व्यवस्थित आहेत, सुसंस्कारित आहेत, पालकांना आपल्याबद्दल त्या मुलांना स्पष्ट सांगतोय। 12वीची मुलं, मला वाटतं ही 12वीला जाणारी मुलं आहेत वाटतं, पालकांना तुमच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे, तुमचं कौतुक करायला कसं वागलं पाहिजे। आपण खूप अभ्यास करा, प्रत्येकाला पुढे काय मिळणार आहे अपेक्षा धरू नका, अभ्यास करत राहा, कष्ट करत राहा, जे जे काय मिळेल ते कष्ट करा, वाचन करा, आपल्या फायद्याच्या गोष्टी आहेत। आणि मी नेहमी म्हणतो कष्टात माणूस शोभतो, जेव्हा घाम निघतो, घाम जेव्हा आपला दिसतो त्यावेळेला तो माणूस, तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, तेव्हा तो शोभिवंत दिसतो। म्हणून जे काम करणार त्याच्याकडे पाहू नका, ते नाही काम करणार, जे शिकणार नाही त्या मुलाकडे पाहू नका, त्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करा, पुढे चला। म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीशी मला खरोखर अभिमान आहे। मग ते शेतात असू द्या, घरी असू द्या, शाळेत असू द्या, कष्ट करणाऱ्या मुलाविषयी सुद्धा मला अभिमान आहे। हायस्कूलच्या काही मुलाविषयी अभिमान आहे। आता जाता बोलतो, माझ्या शेजारी एक मुलगा राहतो बेलेंच्या घरी, तो एक आहे, काय मला त्याच्यावर नाव माहीत नाही, त्याला मला ते नंबर सुद्धा तुमच्या शाळेतून दिलेला आहे। अगदी चुणचुणीत, आणि मी पाहिलं स्वतः सगळ्या गोष्टी करतो, झाडून लोक आपलं सगळे स्वच्छता वगैरे करतो, एक प्रकारचं स्वावलंबी जीवन तो 5वी पासून इथं आल्यापासून जगत होतो। आता तुम्हाला 8वी काय मला माहित नाही, स्वावलंबी जीवन जगणारी मुलं असतात। चांगल्या मुलांचं तुम्ही मार्गदर्शन द्या, आदर्श व्हा, आई वडिलांचं ऐकत चला, अशा कितीतरी गोष्टी सांगण्याच्या आहेत। हे सर्व मला या संस्थेने दिलं। आज जो तुमच्या समोर उभा आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरायची वेळ मला मिळाली, मोहिते सर सोबत होते। आताच कालच्या 2-3 5-6 महिन्यामध्ये केंद्र प्रमुख मुख्याध्यापकांना प्रशिक्षण, गट साधन केंद्रातील लोकांना प्रशिक्षण, त्याच्यानंतर केंद्र प्रमुखांना प्रशिक्षण। फार मोठा माणूस नाही, फार मी सांगितलं तळमळ महत्वाची आहे, एक तासभर तिथं घ्यायचं, पण DED कॉलेजचा माणूस तिथं आहे। काही माझे मित्र मुख्याध्यापक म्हणून तिथं होते, काही केंद्र प्रमुख म्हणून होते, फार मला अभिमान वाटला। कितीतरी गोष्टी अशा मला बघायला मिळाल्या। हे सगळं संस्थेने दिलेलं आहे, या शाळेने दिलेलं आहे की छत्रपती मराठा समाज संस्था, त्याच्यामध्ये काय द्विधा होईल असं काही वाटलं नाही। उलट नाताळ कधी साजरा करता सर अशी म्हणणारी लोक, नाताळ का तुम्ही आज करत नाही, केक का दिला, अशा पद्धतीचं वातावरण, एक सुंदर वातावरण या संस्थेने दिलेलं आहे आणि सुंदर वातावरण या संस्थेमध्ये आहे। ती जोपासण्याची प्रक्रिया आपण सर्वांनी करावी। आणि पुन्हा एक वेळा सांगतोय, आपण थोडंसं जागृत राहू, या संस्थेबद्दल कष्ट करण्याची वेळ आता आलेली आहे, मेहनत घ्यायला पाहिजे, तरच आपलं उज्ज्वल भवितव्य आपलं इथं आपल्याला दिसतं, आपल्याला पदाधिकारी निश्चित सहकार्य करतील। इथं 25 वर्षापूर्वी एक व्यक्ती इथं इंडियनचे प्रकार घेत होती, ती व्यक्ती 15 ऑगस्टला की 26 जानेवारीला इथं आली होती। ती पाहून म्हणाली, सर बराच बदल झाला, मी तर शिक्षक होतो, इंडियनचा शिक्षक होतो, यादव सरांची वर त्यांनी आठवण सांगितली। चांगल्या गोष्टी बघत राहायला पाहिजेत। मी शारीरिक शिक्षणाच्या चांगल्या गोष्टी 11वीला असताना किंवा 10वीला असताना बघत होतो, काही मिलिटरी स्कूलची सर्वात सुंदर व्यायामची स्पर्धा पाहिली, या सगळ्या ऑटोमॅटिक वागणारी मुलं किंवा सुंदर दिसणारी मुलं त्या सर्वात सुंदर व्यायामध्ये हे सगळे क्षण पाहिले, तशी मुलं घडावी, तसं वातावरण घडावं, अशा पद्धतीची काही भावना डोळ्यासमोर होती। अशा पद्धतीने वागण्याचा काही वेळेला मला त्रासही झाला, मुलांना काही मी बोलत होतो, पण नंतर जेव्हा मुलांना समजलं, सर बोलले की तेव्हा मुलांनी मान्य केलं की सर ठीक आहे,
अजून देखील काय मुलं मुले काय द्वेष असतो, पण इथं शिक्षण क्षेत्रात कुणी शत्रू नाही. आणि मला अशी चॅलेंजिंग मुलं का पाहिजे, नेहमी हुशार मुलं, चॅलेंजिंग मुलं, ग्राउंडवर नाचणारी, उड्या मारत, त्याला शिस्त आणणं महत्वाचं आहे. अशा गप मुलांना शिस्त आणणं महत्वाचं नाही. अशा पद्धतीची मुलांची गरज आहे. मला मुलांनी फार डीएडच्या मदत केली. आपल्याला कल्पना असेल, जेव्हा जेव्हा इथं समाजसेवेचं काम असेल किंवा जेव्हा जेव्हा इथं कष्टाची संस्थेची पडदे लावणे वगैरे वगैरे, सर फक्त काम सांगा. अजून सुद्धा मुलं आहे, 4च मुलं आहेत, 3च मुलं, तर ते एक मुलगा म्हणतो, सर फक्त काय ते काम सांगा तुमचं. अशी मुलांनी सगळे शब्द उचललेली मुलं दगडे सरांना माहीत आहेत. एक प्रसंग सांगतो, आठवतो आणि सांगणं गरजेचं आहे. शारीरिक तासिका ग्राउंड होती आणि जवळजवळ 80-85 मुलं होती आणि त्यावेळेस शारीरिक तासिका घेत होतो. आणि त्यावेळेला आमच्या एका सहकार्याला आमच्या 1.5 ते 4-5 मुलं पाहिजे होती. त्यानंतर थोडंसं मी म्हटलं शारीरिक तासिका 15 मिनिटं होऊ द्या आणि मी मुलं पाठवतो. लागले त्यांनी सांगितलं, नाही सर पाठवतात. म्हटलं डगरे सर स्वतः आले इथं ग्राउंडवर, पुढच्यावर इथं आले, लवकर मुलं पाठवा. मुलं पाठवली आणि मला सांगितलं, ज्यांना सांगितलं होतं काम, सर अर्ध्या तासामध्ये 7 कपाट आहेत, वरची ती खाली आली पाहिजेत लायब्ररीमध्ये. आता जी कामं आमचे काही कर्मचारी 4-5 दिवस घालवत होते, ती तासामध्ये कसे करायचं हा एक प्रश्न निर्माण झाला. पण त्यावेळेचे विद्यार्थी थोडेसे राखटच होते, तयारीचे होते. सर काय ते का नाराज दिसणार, तर असं आहे. सर म्हणाले, सरांना दीड तासांचं सांगितलं, सर तुमची कपाटं खाली आलेली आहेत, पुस्तकं लावून टाकलेले आहेत. म्हणजे सरांना यापूर्वी अनेक वेळा सांगितलं, सर तुम्ही फक्त काम सांगा, काय ते काम सांगा फक्त. हे माझंही उर्मी नाही, माझ्या मुलं जी होती त्यांचा विश्वास होता, ती मुलं करण्याची खात्री होती. म्हणजे अशा पद्धतीचं एक धोरण किंवा अशा पद्धतीचं एक वातावरण इथं निर्माण झालं होतं आणि ते वातावरण लाभदायक झालं. मुलांनी फार मला मदत केली. 87 सालापासून वेगवेगळ्या जिल्ह्यातले, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली मुलं यायची, त्या मुलांनी देखील मला फार मदत केली. काही पत्र येतात, काहींचे फोन येतात. फार मोठा माणूस नाही, मुळीच नाही. आज तुम्ही सत्कार केला, फार मोठा सत्कार झालेला आहे. इतका माणूस मी मोठा नाही, पण एवढं निश्चित की मुलांनी जे प्रेम दिलं, त्या मुलांच्या प्रेमावर जे मला मोठेपण दिलं, त्या मुलांनाच मी मोठेपण इथं मानतो आहे. ठीक आहे सर, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी आभार मानतोय. फार बोला असं वाटतं, कारण या संस्थेमध्ये घडलेलं आहे, जीवन फुललेलं आहे. आपल्या सर्वांचे जीवन फुलावं, आपले काही नवीन जुने लोक आहेत त्यांनी सावध राहावं, या मुलांना अभ्यासपूर्वक जरा काय द्यावं याचा विचार करावा. आपण मोठे व्हाल त्या मुलांच्या मदतीनेच मोठे व्हाल, कारण मुलांसाठी आपण काम करायचं. आणि मुलांनी जर तुम्हाला कौतुक केलं, मुलांनी चांगलं म्हटलं, सवलती देऊन चांगलं म्हणून घेण्यात काय अर्थ नाही. काम करून घेऊन चांगलं म्हटलं पाहिजे. अशा जर गोष्टी कराल, निश्चित तुम्ही कराल. पुन्हा एकदा सर्वांना मी, शिक्षकेतर कर्मचारी आमचे आहेत, अन्य सेवक जे आहेत, सगळा स्टाफ आहे, जर कोणी वंचित राहिला असेल माझ्या या आभारातून, धन्यवादातून, तर सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आहे. आपल्या आजच्या शुभेच्छा पाहिल्या, पाठिंबा पाहिला, आनंद झाला. ह्या तुमच्या शुभेच्छा किंवा हे आभार बरोबर मला जीवनभर पुरतील. पुन्हा संस्थेमध्ये आल्यानंतर संस्था एक परिवार आहे, मला परकासं कोणी मानणार नाही असे इथं आहेत. DK चव्हाण सर एक आमच्या परिवारातील सदस्य आहेत. आपल्याला त्यांचा उल्लेख जाता जाता झाला काय समजत नाही, काय आला की कसं काय मला समजत नाही. ते DEDचे विद्यार्थी असताना कोकणातले विद्यार्थी होते, त्यावेळेला घाटावल्या विद्यार्थ्यांचा भरमसाठ भरणा होता, पण कोकणातले विद्यार्थी हे शिक्षक कुठले ते ओळखायचे आणि शक्यतोच जवळ यायचे नाही. पण चव्हाण सर त्यावेळेला 87 साली का जवळचे झाले मला माहिती नाही, कोणता गुण त्याला त्यांना आवडला. त्यावेळेला अगदी छोटा संसार, चव्हाण सर यायचे, सर बसायचे इकडे तिकडं, फार काटकसरी, स्वतः जेवण करून खायचे. अगदीच घरच्या लोकांना त्रास द्यायचे नाहीत. 1-2 ड्रेस असे साधे इथं आज आहेत, ते साधे ड्रेस, अगदी साधं राहणीमान, पण ते नेहमी माझ्याकडे यायचे. काय यायचे मला माहिती नाही, पण आजपर्यंत ते सोबत आहेत. त्यांच्या एकंदरीत काटकसरीपणा किंवा न्यायपणा असेल, ते कदाचित काही लोकांचे विचार वेगळे असतील,
काही लोक वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहत असतील. पहा तुम्ही, पण चांगल्या माणसाबद्दलचे चांगले गुण घ्यायला काय हरकत नाही. काय हरकत आहे? आपल्याला कल्पना असेल, शत्रू देखील आपला मित्र मानला पाहिजे, त्यांना आपले विचार पटले पाहिजे, वागायला पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी इथं आपल्याकडे आहेत. आज या ठिकाणी मला वाटतं लांबून काही मुली आलेल्या आहेत, जुन्या दिसतात. ती काही मुलगी पुण्याहून आलेली आहेत, क्लास तिचे होते तेली वगैरे. इकडे काय मुली त्या वर्गामध्ये दिसतात. म्हणजे या मुलीला काय आम्ही दिलं नाही, फक्त आम्ही आमचं काम केलं. त्यांना पुन्हा एक धन्यवाद देतो. त्यांच्या भावी आयुष्याबद्दल सुद्धा आम्ही चिंततो. आमच्या शुभेच्छा तुमच्या नेहमी आशीर्वाद पाठीशी राहतील. ही तळमळ आमची नेहमी असेल. तुम्ही कामात सतत मग्न राहा. काम कोणताही विचार करू नका, कामात सतत मग्न राहा. पुन्हा एक वेळ सर्व ज्येष्ठ लोकांना धन्यवाद देतो, कारण मी आधीमध्ये येणारच, त्यामुळे काय हा प्रश्न निर्माण होणार नाही. पण तरी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं कौटुंबिक जीवन सुखा समृद्धीचे राहावं. आपण सर्व कसे असा याबद्दलचा मतभेद नाही, आपण सर्व सुखी राहावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.